नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. चला मी आज पुण्यामध्ये आली. पुण्यामध्ये शॉपिंग केली बघा. म्हणजे मी काम केलं, म्हणजे ह्याचा अर्थ मी काम केल्यानंतर मला आहे ना कपडे भेटली. मला म्हणजे भेटली नाहीत, मी स्वतःहून घेतली. आता काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते, ठीक आहे. हे बघा, हे मी माझ्यासाठी मी मस्तपैकी एक हे बघा जीन्स घेतली आणि हा कॅप घेतला एक. हे बघा खूप छान आहे. आता तुम्हाला मी दाखवते, त्याचं बिल पण दाखवते. खूप छान कपडे बघा. हे बघा, पाहू ना बघा. हे त्याच्यानंतर काही पॅन्ट घेतली मी ग्रे कलरची. बघा हे बघा, हे बघा, हे पॅन्ट आपण घेतली, स्ट्रेचेबल आहे बघा. स्ट्रेचेबल किती नाही त्यांना तिथे देखते. अच्छा, तर हे बघा, हे बघा किती बी टाचा किती बी करा. 32ची घेतली या, 30ची पण घ्यायला पाहिजे होती मला, बसले असते. पण कसं आहे आपलं शेवटी का वाजता अंग आहे, कधी बारीक होते, कधी मोठं होते, कधी छोटं होते, त्याचा काही भरोसा नाही म्हणून का घेतली पॅन्ट. ही एक पॅन्ट घेतली. त्याच्यानंतर हे मला प्रतीक्षा कुंट, मला एक कपडे घेतल्यावर काही लाल कपडे प्रतीक्षा कुंट आहे. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा का. हे मला प्रतीक्षा तिच्या घरी मी आली म्हणून तिने मला हे लाल घेतलं बघा. तो आहे मला पॅन्ट, हे सकट, पण ह्याला दुपट्टा नाही. आणि हो का हे कसं वाटतं तुम्हाला. हे बघा, हे तिने मला लालवाला घेतला आहे बघा. कसं वाटते, मस्त वाटतंय ना. ए नाद करा पण आमचा कुठे ज्याची जळायची जळू दे, आहा 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 मला गायच्या पमळू दे, घे डबल. चला कशी वाटते ते कपडे दाखवते, अजून तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मला आवडली. हे पण त्याची पॅन्ट आहे, मस्त पकडून एका शोरूममधून घेतलेले आहेत, कुठं रस्त्यावर घेतलेले आहेत, काहीच नाही. आणि कपडे छान आहेत बघा, बघू शकता, एकदम मस्त कपडे आहेत बघा, बघू शकता. ठीक आहे, त्याचा हे बघा, हा त्याचा कुर्ती बघा. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला हे सगळं तुम्हाला बिल सगळं दाखवणार मी. तुम्हाला बिल सगळं दाखवणार, असं नाही की मी तुम्हाला रस्त्यावरचे कपडे दाखवते. कारण कपडा बघून जे लोक घालतात ना असे कपडे, त्यांना माहीत पडतो हे कपडे किती महाग आहेत आणि कसे आहेत बघा. हे कसं वाटते, मस्त वाटते ना बघा. हे पण छान वाटते. आणि अजून एक आपली बघा, ही एकाची पॅन्ट आहे. हे बघा, हे पॅन्ट आहे मस्तपैकी बघा. वाव, त्याची बरं एकदम मस्तपैकी. हे बघा, हे पण कसं वाटते तुम्हाला, कसं वाटते तुम्हाला. हे बघा मस्त आहेत ना कपडे. मी घालून तुम्हाला दाखवणार आहे, एक एक कपडे तुम्हाला घालून दाखवणार आहे. ठीक आहे, बघा दाखवू ना तुम्हाला घालून, पक्का ना. ठीक आहे, आता मी तुम्हाला सगळी दाखवते, अजून काय 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 घेतली. ठीक आहे, अजून दाखवते. हा आता अजून तुम्हाला दाखवायचं, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल. हा आपला जीन्सवरचे टॉप. कसं मी एक यूट्यूबर आहे, मला कपड्यांची गरज आहे, मला व्हिडिओ बनवावे लागतात. माझे जर व्हिडिओ छान छान चालणार तर छान छान कपडे पण पाहिजेत ना तुम्हाला बघण्यासाठी. खूप लोक असे बोलतात की एकच कपड्यावर व्हिडिओ काढते, एकच कपडे घालते, हेच करते तेच करते. म्हणून त्यांच्यासाठी मी सांगते, मी काम करते आणि माझ्या मेहनतीने घेते. बरोबर आहे का नाही. ज्याची जळायची त्याची अजून जळून द्या एकदम. हे बघा मस्तपैकी टॉप आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर का हा पण, वा मला हा पण लय आवडला. कसं वाटते, मस्त आहेत ना टॉप. मस्त आहेत बघा. आत्ताच मध्ये मी 10,000ची कपडे घेतली होती मागं, आत्ता पण घेतली मी 7,000चे कपडे. हे बघा 7-8 हजार गेले, जाऊन दे, मेलं म्हणजे गेलं, जिंदगी पुन्हा नाही. आज आहे कल नाही. समजा कपडे घेतले मी, उद्या मेले तर काय फायदा आहे का सांगा. जिंदगीमध्ये मला काय भेटणार आहे का माझ्या मैत्रीला कपडे देणार आहे का कोणी मला, कोणी नाही. अंगावर काही जात नाही. आलं बी तसंच आणि जाणार बी तसंच. समजून जावा मला काय नेमकं म्हणायचं, बरोबर आहे का नाही. आलं पण तसंच आणि जाणार बी तसंच. म्हणून कमेंट करताना विचार करायचा आणि कमेंट करायची. ठीक आहे, तुम्ही काय मला कपडे नाही घेतली तेव्हा कमेंट करायचा तुम्हाला बिलकुल हक्क नाही निगेटिव्ह कमेंट करायचा. तुमच्या पैसे घेतले असते तर बात अलग होती. हे बघा, आणि मला असं वाटत होतं मी नको दाखवायला, पण मी म्हणते का कुणाच्या बापाची भीती आहे का मला. मी कमवते, मी घेते. हा पण टॉप मस्तपैकी एकदम टकाटक राहणार एकदम. आता इथनं पुढं आता माझ्या पुढच्या महिन्यामध्ये केस कट करणार. ठीक आहे, आणि मी स्वतःवर खर्च करणार. बाबा मी कमवते, मी खाते, मी पिते. बरोबर आहे, मला नवरा नाही, धरा नाही, काहीच नाही. निदान मी कपड्याचं सुख तर घ्यावं ना. बरोबर आहे का, तुम्ही सांगा. बरोबर आहे का, सांगा. बघा आता हे बघा, हे पॅन्ट घेतली मी. मला ती पॅन्ट बघताच मला लय आवडली, मला लय भारी वाटली, टकाटक वाटली. आता तुम्हाला कसं वाटलं ते मला नाही माहिती. काही लोकांना खूप छान वाटलं असं, आणि जे जळणाऱ्या लोकांना घाण वाटलं असं की ही एवढा पैसा आणते कुठून आणते. तुम्हाला सांगते, मी बिझनेस करते, ऑनलाईन बिझनेस करते, यूट्यूबवर कमवते. काय काय ना काय खाण करते, कुणाला काय मी हे नाही करत, फसवत नाही ना बिसवत नाही, काहीच नाही.
मी यूट्यूबवर मस्तपैकी आपलं काम करते, मसाला बनवते, मसाले विकते, 4 पैसे मला भेटतात, बरोबर आहे का नाही? ठीक आहे. अजून बघा तुम्हाला एक सांगते, हे माझ्या भावाच्या मुलांसाठी घेतलंय मी, माझ्या काजलसाठी आणि सलोनीसाठी. टिकटुक 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 टिकटुक. हे बघा, काजलला आणि सलोनीला दोघीला पण एक घेतलंय बघा. ठीक आहे. हे बघा कसं वाजतं ते तुम्हाला दाखवते, मी घालून बघवते. बघा वाजलं का? होय होय. ऐकलं का? होय होय. भावांनो बहिणींनो, माझं कॉमेडीचं चॅनल आहे, कॉमेडी करते बघा. हॅलो, कसं आहे? बरं आहे. छान आहे. बघा अजून घेतलंय, तुम्हाला दाखवते. अजून ती ठेवली कुठे बाई दुसरी? बघा अजून दाखवते तुम्हाला. हा अजून हो का, ही बिल आहे, ही एक बिल आलं आहे. त्याच्यानंतर हो का, हे पण मी घेतलंय. वाव, आता तुम्ही म्हणता हे काय आहे, दाखवते, सांगते तुम्हाला. ठीक आहे. हे पण घेतलंय बघा, काजळ घेतलं. त्याच्यानंतर हे बघा, फेस वॉश घेतलं मी माझ्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, आपण मेकअप करायला हे घेतलंच नव्हतं, ते घेतलं. त्याच्यानंतर क्रीम घेतली बघा. ठीक आहे. चला हे सगळं दाखवलं. आता ह्याचं तुम्हाला दाखवते मी काय कितीला घेतलं, किती नाही, सगळं जाते. कम से कम खूप महागाचे कपडे आहेत, तर तुम्हाला मी दाखवते भावानं. तर थैल्या मी लपवल्या, कारण मी कोणाच्या दुकानचं परमिशन करत नाही, काहीच नाही. तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे. तर हे बघा, आता हे भेटलं माझ्या भावाच्या पोराला घेतले. ठीक आहे. आता याचा प्राईस किती आहे ते तुम्हाला दाखवते. चला बघा, हे झालं एक आपला 599. त्याच्यानंतर हे बघा, हे आहे आपला दुसरा टॉप, निळावाला. हा निळावाला 999. हिसाब करा, हा पण 999. हे बघा. ठीक आहे. हा बरं झालं. त्याच्यानंतर हा पण 999. म्हणजे हे कपडे, हे बघा, हे माझे किती टॉप आहेत? 4. हे बघू शकतात तुम्ही, हे 4 टॉप 900 आहेत. त्याच्यानंतर का हे पण घेतलं मी, ह्याला काय म्हणतात, हे पण घेतलं आहे बघा, सलवार म्हणजे वापरायसाठी. हा पण म्हणजे महाग आहे. ठीक आहे. हे बघा, त्याचं किती आहे ते माहीत नाही मला, त्याचं बिल आहे इथं पण माहीत नाही मला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे कपडे आहेत बघा. हे बघा, हे लालवाला कपडे घेतलेत बघा. हे पण बघू शकता. ही पॅन्ट आपली ग्रे कलरची पॅन्ट घेतली एक मी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा पण एक सूट घेतला आहे बघा, बघू शकते. हां आता हे बघा, ह्या एक सूट घेतलेला आहे मी. हे आता हे माझं, हे कॅप घातला 200-250 रुपयाला. त्याच्यानंतर काही घेतलं, ही भावाच्या पोरांना हे घेतलं होतं, काजल सलोनीला. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे बघा. हे बघा, हे सगळं आपलं, हे बघा, हे आहे. ठीक आहे. हे बघा, चला हे आपली शॉपिंग सगळी बघा. ठीक आहे. चला आता हे सगळं आपण घेतलेलं आहे मस्तपैकी टकाटक. हा बघा, 250 रुपयाचा काप खूप मस्त आहे एकदम, तोंड बांधण्यासाठी खूप छान आहे एकदम. हे बघू शकता एकदम मोठ्याच्या मोठा आपल्याला लागतो, हे जातीची गरज आहे आपल्याला. हे बघा. ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर हे बघा कपडे. ठीक आहे. हे प्रतिशाळेची घरी घालचं, हा कपडे घ्यायची घरी. चला भावानं, कशी वाटली शॉपिंग नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला एकच सांगते, माझ्या लाईफमध्ये मी स्वतः कमवते, स्वतः घेते. ठीक आहे. तेव्हा कमेंट करताना विचार कमेंट करत जावा, कुणाच्याही मनाला असं दुखवू नका. ठीक आहे. कोण कुणाला पर्सनली ओळखत नाही, बरोबर आहे का. आणि मी सुद्धा मी करते, मसाला विकते. त्याच्यानंतर मी यूट्यूबचं चॅनल आहे माझं पोरगं बघून, माझं घर बघून, माझा संसार बघून मी जर माझ्या स्वतःसाठी जर 4 कपडे घेतली तर कुणाच्या पोटात दुखायला नाही पाहिजे. तुम्ही पैसा करत बसणार तर काहीच नाही. कारण ह्या 2 वर्ष मी खूप मी स्वतःला म्हणजे मी खूप हे केलं, म्हणजे मी बिना कपड्याची राहिली मला लागत 2 वर्ष. तर मी माझ्या जीवनामधला आनंद, जिंदगी एकच बार भेटते, एकच बार जिंदगी माझ्या जीवाची मी आयुष करते. आता मी गेल्या महिन्यात पहिले कपडे घेतले होते, ह्या महिन्यात पण घेतली. आता लवकर कपडे नाही घेणार एकदम, आता जरा पटकन नाही घेणार. पण आता कसं आहे, सगळं लिमिटमध्ये करणार. आता माझं म्हणजे कसं, माझं एक चॅनल आहे यूट्यूबचं, मला इकडं तिकडं जायला लागतं, व्हिडिओ बनवायला लागतात, छान व्हिडिओ बनवते, तुम्हाला ब्लॉग दाखवते. आता मला गोव्याला जायचे तर मी फिरायला पण जाणार मस्तपैकी. तुम्हाला ह्या गोष्टी मी नाही सांगणार, पण आता मला ऐन टायमाला माझ्याकडे कपडे नसतात, मग कुणा मागायला जायचं, कोणाचे कपडे घालायचे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे ना मला एकदम स्वतःचे कपडे घ्यायच्यात आणि स्वतःच घालायचे. चला आता कपडे घालून काही दाखवणार नाही,
सगळे दाखवल्यानंतर ते तुम्ही बघणार, मग ते नंतर मी नवीन घालताना नवीन ब्लॉग बनवणार ना, तेव्हा ते तुम्हाला कपडे दिसणार. तर तुम्ही हा तेव्हा तुम्ही ती कपडे घातली होती, हा ती तेव्हा घातली होती. त्याच्यामुळे ना मी दाखवतच नाही. सरप्राईज कसं वाटेल तुम्हाला? सरप्राईज मस्त वाटेल ना. पण भावानं बहिणीने एकच सांगते, तुम्ही पण आपल्या जीवनाचा आनंद घ्या. जिंदगी आहे 4 दिवसाची, मेलं की गेलं, बरोबर आहे का ना? त्याच्यासाठी ओके माझा कसं करतो तू झाले उभा राहिली होती. ठीक आहे, तर चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा कमेंटमध्ये. आता सगळ्यांची घड्या घातल्या बघा, आता घरी घालून व्हायला लागले कपडे. मस्तपैकी बॅगेत बिगेत ठेवून देते. ठीक आहे, आता 31ला कपडे बिपडे काय घ्यायचे नाहीत, काहीच नाही. मस्त एन्जॉय करणार, नवीन वर्षाचं सुखाने संसार करणार माझ्या पोरासंग. माझ्या पोराला जे पाहिजे ते घेणार, मला काय पाहिजे ते घेणार. आणि ठीक आहे, कर्ज तर फिटून जाईल. आजचं उद्या मी दागिने फिरेन, बरोबर आहे का? दागिने घालून आपण कुठं नाचायला नाही जायचं, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कसा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला तुम्हाला अजून सगळे कपडे घरी घालते मी तुम्हाला दाखवता नाही. चला हो का, सगळ्याच्या घड्या घातल्या बघा, एवढी कपडे झाली हे बघा. आता मी बिंदास कुठं पण फिरायला जाऊ शकते, नो टेन्शन. कधी बी एनी टाइमला जाऊ शकते, फिरू शकते मस्तपैकी, नो टेन्शन भावांनो बहिणींनो. आणि ज्याला कुणा काही कमेंट करायचं त्याने बिंदास कमेंट करा, मला काही फरक पडत नाही. एन्जॉय. पुण्यात आली, पुण्यात कपडे घेतली, मुंबईला गेली, आता मुंबईला पण कपडे घेतली, बरोबर का? आता नाही कपडे घेणार, कारण माझ्याकडे कपडे नव्हती. 2 वर्ष 2.5 वर्ष मी खूप बेकार दिवस काढले म्हणून बिंदास घेतली. ठीक आहे, चला आता हा व्हिडिओ इथंच पास करते एकदम. ठीक आहे, बाय बाय बाय.